आत्ता पण वेगवेगळ्यांचा सत्कार करत असताना मगाशी सोलापूरच्या बाबतीमध्ये एक उदाहरण सांगितलं की ती मुलगी सोलापूरला सापडली आणि त्याचा देखील सत्कार केला. परंतु काही गोष्टी समाजातल्या लोकांनी पण ध्यानामध्ये घेतल्या पाहिजे. माझा जरा स्वभाव फार बारीक चौकशी करायचा आहे. तू काय करतो, काय शिकलाय, कसं चाललंय. तर मी त्या माझ्या भगिनीला विचारलं की तुला ही मुलगी आणि ती दुसरी मुलगी कुठं ठेवली. ती म्हणली घरी ठेवली. कोण सांभाळतं? आई सांभाळती. म्हणलं आता ही दोन आहेत, दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली. म्हणलं तिसरं दिसतंय पोटात? हो म्हणले आहे पोटात आहे. म्हणलं आता बास करा. म्हणलं किती झालेत? नाही म्हणले पहिले 3 मुली आणि 1 मुलगा आहे ना, आता ही चौथं काय होईल माहिती नाही. आता तुम्ही मला सांगा, जर वर्ण ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार पाडायचं ठरवलं तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे. जरा प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे. कुणी चुकत असेल, तुमच्या घरात काम करणारं कुणी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, अरे बाबा मुलगी असो मुलगा असो 2 वर थांबायला शिका. आम्ही सगळ्यांच्या करता कायदा केला नाही, परंतु नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत इथपर्यंतचे कायदे केलेले आहेत. लोक म्हणतात आम्हाला कायदा केला आहे, खासदार आमदाराला कायदा केला नाही. आता ते आमच्या हातात नाही म्हणून ते केलं नाही. नाहीतर तिथंही 2 अपत्याच्या पुढं जर कुणाला झालं तर त्याला उभं राहता येणार नाही, अशा पद्धतीचा कायदा केला असता. पण ते आम्हाला काही जमलं नाही, कारण ते आमच्या हातात नाही आहे. पुढं कधी हातात आलं तर तशा प्रकारचा विचार करू, एवढंच त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. परंतु ही बाब आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे.